ही मूठ गणरायाच्या नैवेद्यासाठी. ही मूठ शंकर सांब सदाशिवाच्या नैवेद्यासाठी. हा. ही मूठ मारुती रायाच्या नैवेद्यासाठी. आ. ही मूठ आमच्या घरच्या कडक लक्ष्मीसाठी. लक्ष्मी जबरदस्त असल्यामुळे मूठ पण जबरदस्त घेतली पाहिजे, नैवेद्य पण जबरदस्त दिला पाहिजे. काय हो अं? माझ्या नावानं का चोरताय पीठ? चोरी? अगं याला चोरी म्हणतात होय? मी तर देवाच्या नावानं फक्त ओंजळभर नाही, चिमूटभर पीठ घेतोय. म्हणजे अव रोज 50 डबे येत आहेत, प्रत्येकातली एक एक ओंजळ, म्हणजे किती झालं? अगं किती झालं म्हणून काय विचारतेस? तुझ्या जे गळ्यात आहे, नाकात आहे, कानात आहे, ही समधी या ओंजळीची करामत आहे. आ बरं बरं, नुसतं गावाचं दळताय की आपलं पण बघताय? आता आपलं काय दळायचंय? अव आपलं पण दळण दळायला आलंय की. म्हणजे म्हणजे अव आपली बी पोरगी लग्नाला आली आहे. अच्छोय. मला आपलं दुसरंच वाटलं. ओ पोरगी आहे, लग्नाला येणारच, तुम्ही नाही का आल्या? काय बी बोलू नका. हे बघा, उद्याच्या उद्या भाच्याकडे जा आणि हा. त्याला लग्नाची मागणी घाला. हा, उद्याच्या उद्या जातो आणि होकाराच्या कन्या भरडून आणतो. बस. अरे कोणी आहे का नाही घरात? काय विजय? अरे विजय, विजय. अरे बघा तरी कोण आलंय. अरे मामा तुम्ही, अरे तुम्ही कधी आला? काय भाजपा, ओळखलं का मामाला? नाही नाही, विसरतो कसता. हे काय? काय नाही, हे स्वयंपाक चाललाय. अरे 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 अरे, एवढा मोठा मामा असताना हे हाल? अहो या वयात हातानं भाकरी कुस्करायची सोडून पीठ माळताय? जा हात खंगाळ. हे तुम्ही तर बसा, मी आता पाणी घेऊन ये येतो. ये ये. हा, हे घ्या पाणी. आणि काय म्हणता मामा? हे बघ, तिकडचं तिकडचं बोलण्यापरीस डायरेक्ट दळायलाच घेतो. हं? तुमची पोरगी लग्नाला आली आहे. आमची इच्छा आहे की ही पोरगी तुलाच द्यावी म्हणून. बघायला ये, म्हणजे या सीझनला देऊ बार उडून. मामा, मामा ते ए बोला, धडा धडा बोला, धडा धडा बोला. मामा मी लगीन करायचं नाही असं ठरवलंय. अहो जोंधळ्यानं किती ठरवलं पोत्यात राहायचं तरी जात्यात जावंच लागतंय की. आजचा जोंधळा उद्याचं पीठ, समजायचं तसंच आहे. पोरगी म्हणाल ना तर पिठासारखी मावसूत, चपाती म्हणाल तर चपाती, पुरी म्हणाल तर पुरी. नाही पण पोरा बाळांची आबाळ होईल म्हणून मी लगीन नको म्हणतोय मामा. अरे गिरणीचा मालक आहे मी, दर आठवड्याला डबाभर पीठ आणून देईन. मग कसली आबाळ होतीये? बोला काय करताय? हे हे बसा मामा, मी चहा आणतो. नाही 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 नाही, होकार असेल तरच मामा चहा घेणार, नाही तर नाही. बोला. दुसरं काय बी सांगा पण यात नका अडकवू. चांगलं समजवलं. कशात अडकायचं आणि कशात नाही अडकायचं ते या मामाला चांगलं समजतं. ठीक आहे, येतो आम्ही.
मन मोरायचं हे दात काढून हसायला काय झालं तुला? हो हसू नको तर काय करू. हं. 2 हातांनी काम करायचं दिवस संपलं तुमचं आता. तुम्हाला आता 4 हात पाहिजेत. आणायचे कुठनं 4 हात? 2 तुमचा हात आणि 2 माझा हात झाले की 4 हात. आरशामध्ये तोंड बघितलं काय? पाहिलं म्हणून तर म्हणते मी. मग पुन्हा एकदा बघा. अंधारात बघितलं असेल 2 हातचे 4 हात करायला निघाली. मग नुसतं राबून घेता बाय. भाकरी कर, पाणी भर, दळण कर, हे जमत या आणि लगीन तेवढं जमना वय. जमणार नाही. अहो हे बघ तू निघ इथून बघूया. आणि हे बघ पुन्हा जर लग्नाचा विषय काढलास ना तर बघ मी काय करीन. सरळ बोला येत नाही बाय तुम्हाला. हे, सारखं आपलं करडईचं झाड तोंडाला बांधलेलं. माहिती आहे ना तुला. मग कशा लोकात माझ्या तोंडाला लागतीस. जा 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 जा. हे, आणि हे बघ पुन्हा लग्नाचा विषय काढायचा नाही लक्षात ठेव. हं. आणि तुम्ही बी लक्षात ठेवा लगीन करीन तर तुमच्याशीच. आणि मी नाही केलं तर नाही केलं तर हं? इरी तुडी टाकून जीव देईन मी. तोंड बघा. गाजराच्या पुंगीने कधी नाक डोलत नसतो. जर एवढी हिंमत असेल ना तर जा विहिरीत उडी टाक. जा जा जा. विहिरीत उडी टाकते. ए, ए! सुमन काय चाललंय तुझं? भलता करू नको उगाच. तुम्हाला लगीन करायचं नाही ना. कशाला वाचवलं मला. अगं मागच्याच महिन्यात मामा येऊन गेला. त्याला सुद्धा मी नाही म्हणून सांगितलं बघ. भैरूबाची शपथ. हे बघ तू माझं ऐक. तू उगाच विस्तू पदरात बांधून घेऊ नको. ते मला काय बी ठाव नाही. लगीन करणार की नाही ते सांग. हे बघ माझं हो ऐक का तू नाही मला. नाही तर माझा मार्ग मोकळ. ठीक आहे सुमन. मी तुझ्या बरोबर लगीन करायला तयार आहे. पण तुला माझ्या 2 अटी मानाव्या लागतील. अहो 2 काय 10 अटी असू द्यावं. लग्नानंतर तुला दीपक आणि पुष्पा यांना आपलीच मुलं मानावे लागल. मान्य आहे मला. आणि दुसरी तुला मूल होणार नाही याची काळजी घ्यावी लागल. वांझोटी म्हणून सगळं आयुष्य काढावं लागल. मान्य आहे मला. वय असं नाही. तुला देवाच्या समोर सांगावं लागल. देवा नारायण, देवा नारायण, देवा नारायण. तुला साक्षीला ठेवून साक्षीला ठेवून साक्षीला ठेवून साक्षीला ठेवून या जन्मात आई बनणार नाही. आई बनणार नाही. आई बनणार नाही. दीपक आणि पुष्पालाच माझी मुलं मानन. माझी मुलं मानन. माझी मुलं मानन. माझी मुलं मानन. सुमन, पोरी ही कसली शपथ घेतलीस? आणि ही असली शपथ? पुजारी काका, देवाच्या दारात आहात. ही शपथ कोणाला सांगणार नाही असं वचन द्या. वचन? कसलं वचन? कळीनं म्हणायचं की मी उमळणार नाही? नाही, हे योग्य नाही. विजय, विजय, तू हिच्यावर अन्याय करतोयस. पुजारी काका, मी शपथ घेतलीये. आता यांचा सहवास हेच माझं फुलणं, यांची बायको होणं हेच माझ्या जन्माचं सार्थक आहे. हेच माझी खरी दौलत आहे. मला समद मिळालं.